महाराष्ट्रामध्ये दिशा कमिटी म्हणजे केंद्र सरकारनं दिशा कमिटी ही शहर आणि राज्य जिल्ह्यांना दोघांनी केलेली आहे आणि ही दिशा कमिटी इतकी महत्त्वपूर्ण आहे की या दिशा कमिटीमध्ये खासदार त्या जिल्ह्याचा जो ज्येष्ठ खासदार असेल कुठल्याही पक्षाचा असेल तर त्या दिशा कमिटीचा चेअरमन असतो आणि त्यांना राज्यात केंद्रातील योजना ज्या आहेत जसं आता आपण मुद्रा स्टँडअप स्टार्टअप असे जे काय बोललं जातं किंवा कौशल्य विकास असेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा विषय असेल पाण्याचा विषय असेल विजेचा विषय असेल शेतकऱ्याचा विषय हे सगळे विषय केंद्राकडनं तुम्हाला निधी मिळाला त्याचा कसा वितरित झाला काय नाही आला नाही की नाही या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी दिशा कमिटीची गरज असते आणि ती दिशा कमिटी अजूनही निर्माण मुंबई शहरात गेले 2 वर्ष मी स्वतः व्यक्तिशः पाठपुरावा करतो झाली नाही। पुन्हा जिल्हा नियोजन समिती जी असते त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बैठकाच होत नाहीत। जिल्हा नियोजन समितीमध्ये तर निधीच दिला जात नाही खासदारांना। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो, सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे। त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं लिहिलं आहे। आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या ह्याला द्या त्याला आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही मध्ये नाराजी व्यक्त करतात। ह्या निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा पण तो जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत जे माजी नगरसेवक माजी खासदार अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली। बाकी जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी मांडतील। मुंबई शहराच्या संदर्भातला विकासाचा एक प्रश्न महत्त्वाचा येतो। 1 मिनिट जेव्हा तुम्ही जब नवीन पूल बांधता किंवा नवीन मोनोरेल करता त्यामुळे जे कंजेशन निर्माण होते तर आम्हाला तुम्ही एकदा निदान सांगा तरी आम्ही काही सूचना देऊ घेतल्यात तर ठीक आहे नाही तर तुम्ही करा पण निदान आम्हाला समाधान मिळेल। आता साधा घ्या मुंबईचा सायन्सचा फ्लायओव्हर त्या इमारतीच्या बाजूला अगदी हस्तांदोलन करणे इतक्या अंतरावर तो पूल बांधून ठेवला। असं जे काही विचित्र प्रकार मुंबई शहरात करतात त्या इंजिनियर म्हणून ते ग्रेट असतील पण त्यांना मुंबई शहराचं आकलन नाही कल्पना नाही म्हणून अशा वेळेला आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं। शेवटचे 2 प्रश्न मी मांडले ते एक की सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार शांत वाटतं मला कारण अलीकडे SIRच्या नसाठी बेळगाव कारवारमध्ये कन्नड फॉर्म दिले गेले कन्नड भाषेत, मराठी भाषेत नाहीत हिंदीत पण नाहीत आणि म्हणून आमचा जो बेळगाव कारवार मराठी भाषिक प्रांत आहे भाग आहे तो जो कर्नाटक व्याप्त असं म्हणतो त्याच्याबद्दलचा एक विषय मांडला आणि मुंबई गोवा रस्ता हतबल झालेलं माननीय मुख्यमंत्रीसुद्धा फार समाधानी त्या बाबतीत नाही आहेत पण म्हणाले मी करतो प्रयत्न बघूया आता शेवटचं काम राहिलं आपण लवकरात पूर्ण करू हे महत्त्वाचे विषय स्पीक ना हे विशाल तर आपण पाहतोय अरविंद सावंत बोलत होते खासदारांना विकासासाठी निधीच मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे। पुन्हा एकदा खरं तर त्यांनी हे म्हणून दाखवलेलं आहे अनेकदा अशी खासदारांची तक्रार आलेली आहे आणि त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा सूर सावंत यांनी आवळलाय। विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आणि त्यानंतर आपण पाहतोय ते बोलत असताना त्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित केला। की आपल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात आणखीन भेदभाव कसा होतोय या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे। त्यांनी काय सांगितलं तुम्हाला समाधानी आहात का आजच्या बैठकीनंतर? आजच्या बैठकीनंतर सर्वसाधारण समाधानी सगळेच आहोत परंतु ते ॲक्शनमध्ये ते आलं पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये ड्रग्ज सापडली थेट दाऊद कनेक्शन होतं तुम्ही मागणी केलेली आहे काय मागणी केली मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं त्यावर? चंदगडमध्ये ड्रग्ज संबंधी मोठी धाड पडली होती आणि बरंचसं आपल्या त्यांच्यामध्ये ड्रग्ज सामुग्री आणि तयार करण्याची सामुग्री मिळाली त्यांना पण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे। दिशा कमिटीच्या बैठकीबद्दल काय आश्वासन दिलं? दिशा कमिटीच्या बद्दल त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग घेऊ।
वर्षावर एमपीएससी संदर्भात परीक्षा पेपर फुटी संदर्भात मुद्दा घेतलाय का? पेपर फुटी संदर्भात इथं काही मुद्दा घेतला नाही, पण तो आता मुद्दा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे शासनाने हे सगळ्यांना लक्षात आलं. खासदार साहेब एक मिनिट, सरसंघचालक न्यूयॉर्कला आहे. सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कला आहेत आणि तिथे ममदानी जे तिथले मेयर आहेत, मुस्लिम मेयर जे आहेत ममदानी, यांनी त्यांच्या तिथल्या कार्यक्रमाला विरोध केला. आता भाजपने या संदर्भात आता थेट आरोप केला की धर्मांतर मुद्दे तिथे चालतात आणि मग तिथे काही लोक अजेंडा घेऊन मुद्दाहून भाजपाला किंवा तसंच इतर संघटनांना आरोपाच्या पिंजऱ्यात करतात. तर राहुल गांधींकडे रोख आहे. आता तिथं आता काय होणार आहे, तिथं काय चालणार आहे हे जरा पहिले पाहूया. तिथले स्टेटमेंट काय येत आहेत तेही बघूया. माझी स्वतःची कन्यासुद्धा नातसुद्धा तिथं शिकून काम करायला लागली आहे. तर ह्या तऱ्हेने सगळ्यांनी काम तिथं अर्थात केलंच पाहिजे. ठीक आहे.